नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज विशेष म्हणजे आपण आहोत नाशिकमध्ये आज सायन्स स्टडी सेंटर आणि देशोन्नती यांच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी होतो। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं या उद्देशानं सायन्स स्टडी सेंटर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आपण पाहू शकतोय या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी हजारो विद्यार्थी ह्या सायन्स स्टडी सेंटरच्या माध्यमातून त्यांना आपलं भविष्य घडवलेलं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे तथा या ठिकाणचे आमचे संपादक जयंत महाजन सर यांच्या हस्ते ह्या गुणगौरव सोहळ्याचं या ठिकाणी थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय की या कार्यक्रमाची सुरुवात ठीक 11 वाजता या ठिकाणावर नव्हतं असं कळतं आणि नाशिकमधील जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना 10वीमध्ये उत्तम मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा हा सत्कार समारंभ आहे आणि या कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नक्कीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं याच उद्देशानं सायन्स स्टडी सेंटर आणि दैनिक देशोन्नती प्रस्तुत या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आपण या ठिकाणी जे आहोत या ठिकाणचं जे कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। विशेष म्हणजे आपल्यासोबत सायन्स स्टडी सेंटरचे सर राजेश पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर, काय नियोजन आहे या कार्यक्रमाचं? गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे। याच्यामध्ये 90% वरती मुलांना आपण सर्टिफिकेट देणार आहे। त्यानंतर त्यांचा गुणगौरव केला जाणार आहे आणि जे 70% पुढचे विद्यार्थी त्यांना सर्टिफिकेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं। काय वाटतं तुम्हाला 10वीचे विद्यार्थी या ठिकाणी येतात, त्यांचं भवितव्य सायन्स स्टडी सेंटर कशा पद्धतीनं काम करतं? यांचा आपण सुरुवातीपासून बेस पक्का करून घेतला असतो। 11वी 12वी 2 वर्ष मुलं आपल्याकडे असतात, तर या 2 वर्षामध्ये आपण त्यांचा बेस पक्का करून घेतला होतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्या एंट्रन्स एक्झाम ज्या असतात जसं JEE नीट CET तर त्याची पूर्ण आपण तयारी करून घेतली असेल। म्हणजे तुम्ही या ठिकाणी कुठले क्लासेस म्हणजे फक्त 10वी घेताय का इतरही क्लासेस? फक्त 11वी आणि 12वी सायन्स, त्याच्यामध्ये JEE नीट आणि ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याची पूर्ण तयारी आपण त्यांच्या। पण आता जसं 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे तसं 12वीचे विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचाही याच पद्धतीने सोहळा होतोय? आम्ही बोलवतो, बऱ्याचशा मुलांना बोलवतो, पण जे अवेलेबल असतात ते येतात आपल्याकडे। अतिशय उत्तम माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे सायन्स स्टडी सेंटरच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि विशेष दैनिक देशोन्नती प्रस्तुत हा कार्यक्रम आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण या कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्याही प्रतिक्रिया या माध्यमातून घेणार आहोत। कॅमेरामॅन देवाशिष कुमारसह स्वप्नील दुधारे, नाशिक। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।